पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी। एकनाथ खडसे यांना धमकीचा फोन आला असल्याचं कळतंय। मुक्ताईनगर पोलिसात खडसेंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। खडसेंना 4 वेगवेगळ्या नंबरवरून किंवा फोनवरून ही धमकी देण्यात आलेली आहे। 15 आणि 16 एप्रिलला धमकीचा फोन आला असल्याचं कळतंय। दरम्यान पोलिसांकडून या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। एकनाथ खडसे यांना धमकीचा फोन आला असल्याचं कळतंय। मुक्ताईनगर पोलिसात त्यांनी त्याबद्दल तक्रार दाखल केलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। इम्तियाज, माफ करा, थोडं थांबवते। स्वतः एकनाथ खडसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। खडसे साहेब, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्हाला धमकीचा फोन आला असल्याचं कळतंय। परवापासून 4 वेगवेगळे 4-5 वेगवेगळे मला धमकीचे फोन यायला लागले आणि काही नंबर जे आहेत 2 नंबर जे दिसले ते अमेरिकेचे आहेत, रेस्पोर्ट करताना लक्षात आलं, आणि काही यूपी कडून आलेले आहे। मला काही फार तथ्य त्यात वाटलं नाही, परंतु काळजी घ्यावी म्हणून पोलिसांकडे मी तक्रार केलेली आहे। बरं खडसे साहेब, जेव्हा तुम्हाला हे धमकीचे फोन येत होते त्यावेळी नेमकं काय बोललं जात होतं? छोटा शकील के हमने दाऊद के छोटा शकील के वगैरह ऐसे हम बात कर रहे हैं। अब पहले फोन पर होते कि छोटा शकील को आपको मारना है। मतलब मैं क्यों छोटा शकील को मारूं? बोले हमने इसको मार दिया है, तुम उसको मारो नहीं तो तुम्हारी खैर नहीं। नंतर मग दूसरे जो फोन आले त्याच्यामध्ये आपने कुछ भी नहीं किया, आपको पहले से छोटा शकील और दाऊद ने तय किया है कि आपको मारना है और आपको मारेंगे। तो बोले क्यों मारेंगे? मैं बड़ा तो बहस कर क्यों मारेंगे वगैरह रिकॉर्डिंग केलेलं आहे सर। आणि ते म्हणे की नहीं ऐसा है, ये करो। बरं खडसे जी, साधारण तुम्हाला हे फोन कॉल्स कधी येत होते, कितीच्या दरम्यान आले आणि तुम्ही या संदर्भात रीतसर तक्रार तर केलेली आहे, कारवाई कुठपर्यंत आली आहे? नाही, पोलिसांना कारवाई मला काही सांगितलं नाही त्यांनी, पण त्यांनी नोंद घेतली परवापासून। परवा संध्याकाळी जसे मला फोन आले तसे फोनवरून कळवलं की अशा धमकीचे फोन आलेले आहे। मला काही फार तथ्य वाटत नाही, परंतु चौकशी करा। बरं खडसे जी, तक्रार केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचे कोणतेही कॉल आलेत का? तक्रार केल्यानंतर हे कॉल आले काल संध्याकाळी।